दोन युवा तडफदार कामगिरी करणाऱ्या कॅप्टन मध्ये बॅटर रंगलं. करूया मॅचला सुरुवात. 4 ओव्हर. पहिला बॉल हितेश म्हात्रेचा. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. चॉक केला बॉलला. अगदी फिल्डर पकडू शकले नाहीयेत. रन्स मिळेल एक सिंगल. डावाची सुरुवात करून देत असताना पहिल्याच बॉलवरती साहिल चव्हाण, ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये आजच्या एका दिवसामध्ये 2 मॅच मध्ये 11 षटकार मारलेत, त्या साहिलला तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. आणि त्याच्या सोबतीला आर्यन नारंगीकर हा खेळाडू, या चिरने टेनिस क्रिकेट मधलाच खेळाडू, हा युवा खेळाडू. त्यामुळे साहिलनं त्याला संधी दिली. फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे मी तर म्हणेल, फार मोठी संधी आहे आणि ती त्याला सोडून चालणार नाही या स्पर्धेमध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल घेताना पाहायला मिळाला साहिल. समोर आर्यन. राईट मोर द विकेट नाही. हितेशचा पुढचा बॉल. ओ समोर टाकलाय बॉल. लॉंग ऑफला जज करण्याचा प्रयत्न. अंकुर पाटीलचे कमालीचे प्रयत्न पाहायला मिळाले. जज केलं त्यानं, परंतु कॅच पकडू शकला नाहीये. पोहोचला जरूर बॉल पर्यंत, पण तो हवा, त्याच्यामुळे हा बॉल अगदी अंदाज बांधणं कठीणच गेला. आणि तदनंतर ही सिंगल. हा थोडासा कठीण कॅच होता, पण तू प्रयत्न केले अंकुर पाटीलनं. कोपरवलीचा तो खेळाडू. सध्या कोपरवली आणि चिरनेर अशीच मॅच म्हणायला देखील हरकत नाहीये, कारण महत्वाचे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. साऱ्या चिरनेर वासियांचं लक्ष आता साहिल चव्हाणच्या बॅटिंगकडे आहे. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं मारलाय. बैठक स्ट्रोक. बसून मारण्याचा प्रयत्न. हवेची विपरीत साथ. सुरुवातीला असं वाटलं की बॉल फार लांब जाईल, पण तो एका टप्प्यानं चाललाय सीमा पार. चौकार. खेळाडूंना चांगली साथ, पण तू बहुत हँडलनं आपण क्रिकेट खेळतो, त्यामुळे इकडून पाहायला गेला तर डावकुरा त्याच्या खेळाडूला पॉवर जनरेट करावी लागेल, कारण सहजासहजी फटका बाहेर येत नाहीये. हा फटका सुरुवातीला असं वाटलं सहज बाउंड्रीच्या पलीकडे जाईल, पण तो हवेची विपरीत साथ असल्या कारणानं बॉल आतमध्ये आला. 4 धावा. अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स स्वीप, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे फटके खेळण्याचं धाडस साहिल चव्हाण करेल का? पुढचा बॉल. ओ इनसाइड आउट केलाय. लाजवाब फटका. बॉल निघालाय कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं. आता हवा प्रचंड सुटले, त्यामुळे तिथे फायदा मिळेल साहिलला. बॉल सीमा पार. पहिला षटकार. कव्हरच्या वरून धाडल्या बॉल. लगातारचा दुसरा षटकार. साहिल चव्हाण ऑन फायर नाव. अनस्टॉपेबल बॅटिंग षटकार. तब्बल 18 धावा मोजल्यात. 18 धावा सुरुवातीच्या 5 बॉल मध्ये, पण तू ऑफ झोन मध्ये जणू काही स्ट्रॉंगर झोन बनून बसला. लगातार 2 षटकार. काल विवेक हातनोलकरला आपण पाहिलं, तो चांगला खेळला चिरनेरचा खेळाडू. आज देखील चिरनेरच्या खेळाडूनं करामतच केल्या, त्यामुळे चिरनेरचं क्रिकेट बहरताना पाहायला मिळतं. ओ हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं अगदी पुढे ढकलायचा होता बॉल, पण तू चान्स होता हितेशकडे. शॉर्ट चान्स ट्राय केला त्यानं, पण तू पोहोचला नाहीये. बॉल. रन्स येईल एक. नशिबाची साथ म्हणूया. नशीब घेऊनच आलाय की काय साहिल. नशीब बलवत्तर. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त, आणि बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा लागल्यात बिनबाद. 19 धावा.
धावफलकावरती 19 धावा, 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणारे शेवटचे 18 चेंडू. प्राऊड ऑफ चिरनेर असंच आपण म्हणूया या खेळाडूला, कारण चिरनेरचं भवितव्य सध्या बॅटिंग करत्या. काल विवेक हातनोलकरनं गाजवलं क्रीडांगण. आज चिरनेरचा दुसरा सुपर डुपर खेळाडू दाखल झाला, अर्थातच बॅट्समन साहिल चव्हाण. आणि षटकारांचा तर त्यानं विक्रमच केला या प्रतियोगितेमध्ये. एक एक खेळाडू जर एका स्पर्धेमध्ये 12-12 10हून अधिक षटकार मारतो तर तुम्ही अनुमान लावू शकता की किती तो घातक फलंदाज आहे, किती विस्फोटक आहे, किती त्याची आक्रमकता असेल. आणि सध्याच्या घडीला पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 19 काढल्यात. आता मजा येईल या एंडनं क्रिकेट बॅटिंग करायला, मजा येईल साहिलला, कारण हवेची साथ आहे. मग अशी याच विपरीत अवस्थेमध्ये चांगले षटकार त्याने देखील मारले. आणि धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये हितेश मात्रेच्या 19 धावा काढल्यात. अक्षदय एंटरप्राइजेस कोपरवली संघ खेळतो. फिल्डिंग करत असताना त्यांना रोखावं लागेल. 4 ओव्हरमध्ये अगदी म्हणूया की पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 20च्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे 50 पर्यंत अगदी थांबवणं फार महत्वाचं आहे. धावफलकावरती 19 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती संकेत येतील. ओ बॅटची एज, कॅच ड्रॉप, महत्वाची संधी सोडली आणि पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. ओ चेंगू, इट्स अ नो बॉल. फिल्डिंग अगदी चुकीची लावली आहे सांगत असताना पंच थोडीशी घाई करताना पाहायला मिळाले. यासाठी कॅप्टनचं लक्ष, खेळाडूंचं लक्ष. ॲज अ बॉलर तुम्ही बॉलिंग करताय, तुम्हाला या गोष्टी ठाऊक असायला हव्यात. तुम्ही कुठे फिल्डर लावला. अगदी फिल्डिंग बदलली गेली आणि पंचांचा इशारा नो बॉल. म्हणूया की विकेट किपर देखील म्हणत असतील की बचावलो, कारण नो बॉल आहे. कॅच सुटला होता, पण तू आता संधी मिळणार आहे साहिलला. पुढचा बॉल फ्रीट. एक धावा पण ऍड करूया. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा आतापर्यंत लागल्यात. 4 षटकांचे मॅच, 20 धावा धावफलकावरती. साहिल चव्हाणला फ्रीटचा बॉल खेळण्याची संधी आहे. जो खेळाडू सकाळपासून गोलंदाजांसमोर टेन्शन देणारा राहिलाय तो बॅट्समन तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता. पहिल्या ओव्हरचा खेळ जवळजवळ आतापर्यंत 40 धावा आणि हा फ्रीटचा बॉल. साहिल चव्हाण दाखल झाला स्ट्राईक एंडवरती. आडव्या बॅटनं मारलाय, मागे पाठवलाय बॉल. फाईन लेगला कुणी नाहीये. बॉल चाललाय सुसाट, सीमा पार. रन्स मिळतील 4. मारायचं होता रिव्हर्स, मागेच गेला. इथे देखील 4 रन. पहिल्या दिवसामध्ये निनाद चांगला खेळला, दुसऱ्या दिवसामध्ये विवेक हातनोलकर चांगला खेळला आणि आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये साहिल चव्हाणनं गाजाबाजा केला. हा तिसरा खेळाडू आपण पाहताय ज्यानं दमदार बॅटिंगनं प्रभावित केलं. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीरला आपण स्कूटी देणार आहोत, सर्वाधिक मोठं पारितोषिक या स्पर्धेमधलं. त्यामुळे आता साऱ्याच रेसमधल्या खेळाडूंचं लक्ष लागू शकतं, पण तो अद्याप प्रवास. ओ बैठक स्ट्रोक, बसून मारलाय फटका, स्वीप केलं बॉलला आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. एकच नाव चर्चेमध्ये राहिलंय, साहिल चव्हाण, आणि चव्हाणच्या बॅटमधून षटकार.
आणि आतापर्यंत तब्बल 34 धावा एकटा लढलाय. एकट्याचा संघर्ष. पुन्हा एकदा बॅटची एज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल थ्रो करू शकले नाहीयेत. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हे फार महत्वाचं आहे. जसे जसे डॉट बॉल येतील तशा तुम्हाला धावा वाचवू शकता. असं म्हणतात की क्रिकेट सांघिक खेळ आहे. क्रिकेट एकट्याचा नाहीये तर क्रिकेट एकीचा खेळ राहिला. पण तो आज एकटाच काय लढला. एकट्यानंच आज मॅचेस 2 जिंकून दिल्या आणि इथपर्यंतचा प्रवास करून दिला. साहिल चव्हाण हे नाव देखील फ्युचरमध्ये तेवढंच मोठं राहू शकते ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. यावेळीचा बॉल जोरदार अपील. वाईटचा इशारा अंपायर्स कडून. एक्स्ट्रा रन्स. कदाचित तो वाईट वाचवायचा होता अंकुर पाटीलला आणि त्यामुळे ते हा अपील त्याने उचलून घेतली. पण क्वालिफाईड अंपायर्स दोन्ही पंचांचं आपण कौतुक करतो. सध्या ते ऑनफिल्ड मैदानाच्या आतमध्ये चांगली किमिया साधताना पाहायला मिळालेत. उरणचे पंच देखील नेहमीच उत्तमरित्या कामगिरी चोख बजावत असतात आणि आज आपण 3 अंपायर्स पाहू शकता. फुल टॉस बॉल. बॅटची एज आउटफील्ड फास्ट. आज बॉललाच थांबवणं नव्हे तर साहिल चव्हाणला थांबवणं देखील कठीणच बनत चाललंय. आणखीन एक चौकार. चालीस धावा धावफलकावरती. 39. 36 वरती बॅटिंग करतात साहिल. 11 बॉल मध्ये 36 काढल्यात आणि धावफलकावरती 39. काय या मॅच मध्ये देखील अर्धशतक पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच. मागच्या मॅच मध्ये आपण श्रेयस पाटील यांचं अर्धशतक पाहिलं. कोलाट टाकला. ड्राईव्ह सॉफ्ट हँड न पुढे ढकलला बॉल. ठाऊक आहे साहिलला बचेंगे तो और लढेंगे. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस दमदार बॅटिंग करत असताना स्कोर पोहोचलाय 20च्या सरासरीनं तब्बल 40 धावा. पावन झालेला रायगडच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि महाराष्ट्राचा इतिहास साऱ्या जगाला ठाऊक आहे. राजांचा संघर्ष. राजांनी अनेक गड किल्ले जिंकले. अनेक लढाया राजांनी जिंकल्या. शत्रूला अगदी नेस्तनाभूत केलं आणि राजांचा इतिहास फार महत्वाचा आहे. जे संगीत तुम्ही ऐकलत राजा शिवाजी महाराजांना देखील त्रिवार वंदन करूया. आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आणि आज स्पर्धेचा आपला 3रा दिवस. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण राजांना वंदन करतो. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना धाव फलकावरती लागल्या 40. 37 वरती साहिल चव्हाण पोहोचला. 37 धावा साहिल चव्हाणच्या बॅटमधून. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. या बॉलिंग ट्रॅकवरती अंकुर पाटील दाखल होताना पाहायला मिळतील. अंकुर पाटील कोपरवली टेनिस क्रिकेट मधला हा गोलंदाज. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. या गोलंदाजी ट्रॅकवरती अंकुर पाटील. परंतु सरांचंच लक्ष अर्धशतकाच्या वाटचालीकडे राहिलं. त्या अर्थात साहिल चव्हाणच्या बॅटिंगकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती अंकुर तयार. पुढचा बॉल. शॉर्ट पिच बॉल अपर कट केलाय. येथे पराभवाची फिकीर केली कोणी. संघर्षांनी पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही. कडक चौकार. काय बॅटिंग करताना पाहायला मिळालाय साहिल आणि या 4 रन्सनं तर त्याचं धावफलक अगदी 41 वरती जाऊन पोहोचेल. फक्त 9 धावेची आवश्यकता. संघाचा फायटिंग स्कोर 44. डबल चौका. एकट्याची बॅटिंग. भन्नाट बॅटिंग. ओ गती गती काढून घेतली बॉल मधली गती आणि कमी गतीचा हा बॉल फसवलंच म्हणूया. आणि हा डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल आलाय कोपरवली टीमसाठी. डॉट बॉलचं प्रमाण महत्वाचं आहे. सध्या 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये तुम्हाला 5 ते 6 डॉट बॉल हे काही झाले तरी शोधावेच लागतील. आता अंकुर पाटील मुख्य गोलंदाजाचा वापर 3ऱ्या ओव्हरमध्ये करण्यात आला. परंतु साहिल
शॉर्ट पिच बॉल फिरून मारलाय, गॅप मिळालाय मोठा, बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. एका टप्प्यानं 4 रन. आपल्या 45 वरती पोहोचलाय. साहिल चव्हाणची बेधडक बॅटिंग आणि या षटकारनं अर्धशतक कंप्लीट. एकदा बॅट उंच करा, हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई दरिया समंदर में नहीं गिरता. मारलेत, बॅटिंग केले आज, दमदार प्रभावित केलं. आता स्विच इट करण्याचा प्रयत्न, पण तू थोडीशी अपील आणि शेवटचा बॉल आहे हे विचारत असताना अंपायर्सला, पण तू डॉट बॉल, शेवटचा बॉल राहिला साहिल, एक शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावफलकावरती रन्स 54 धावा आणि वैयक्तिक तो विचार केला तर जवळजवळ 51 वरती बॅटिंग करतायत साहिल. का शेवटच्या बॉलवरती सिंगल साठी जाईल, मगाशी देखील त्यानं तेच प्रयत्न केले. फिल्डर देखील आता पुढे आलेत, जवळ चाललेत, एकदा वाचवायचे का या बॉलवरती सिंगल काढून देतील का. सध्या 54 धावा. पुढचा बॉल मागे मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल हवी होती आणि ती सिंगल मिळाले. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस साहिल चव्हाणच्या झाल्यात 52 तर संघ पोहोचलाय 55 डबल 55 धावा. अक्षता एंटरप्राइजेस कोपरवली, बरेचसे पाठीराखे आज कोपरवलीचे देखील समर्थन करण्यासाठी संघाला उपस्थित राहिलेत. कारण 5 गावाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहता, 5 गावं एकत्रित आले आणि या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. खास आपण कल्पनेला अगदी त्यांच्या आलेल्या या संपूर्ण संकल्पनेचं कौतुक करूया पॅक सिस्टम बॉईजचं. कारण त्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली की 5 गावांना एकत्रित करूया आणि हे महापर्व या पंचकृषीमधील नामांकित खेळाडू खेळत आहेत. शेवटचं षटक आहे आणि सोमनाथ येथील लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. सोमनाथचा पहिला बॉल, पहिलाच बॉल, त्याच्यावरती प्रहार, बॉल सीमा पार, आणखीन एक षटकार. स्कोरर सांगतात आमची लाईन देखील पूर्ण झाली. ज्या पद्धतीनं बॅटिंग करू लागले साहिल चव्हाण, जवळजवळ 13 षटकार मारलेत या पट्ट्यानं, 13हून कदाचित अधिक धावा, 15 षटकार. क्या बात आहे, 15 षटकार मारले साहिल चव्हाणनं. एकटा लढलाय, ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच दुनियेमध्ये किंमत. दमदार बॅटिंग आणि वैयक्तिक 58 वरती साहिल चव्हाण. हे नाव आज क्रीडांगणामध्ये बऱ्याच वेळा घोंगावताना पाहायला मिळालं. असं नाही की तो फक्त आडव्या पट्ट्यानं बॅटिंग करतो, तो एक्स्ट्रा कव्हरला मारतो, तो लॉंग ऑफला मारतो, तो रिव्हर्स मारतो, वेगवेगळ्या पद्धतीचे फटके. मिस्टर 360 म्हणायला देखील हरकत नाही आज साहिल चव्हाणला. प्राऊड ऑफ चिरनेर, चिरनेरचं भवितव्य आज मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक खेचून मारलाय, उंच गेलाय आणि लांब देखील चाललाय. लगातारचा दुसरा षटकार.
अंदाज, निराला अंदाज. यंदा या वेळीचं क्रिकेट म्हणायला गेलं तर अगदी बदललंय. युवकांची कामगिरी ही प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण पाहतो. अगदी आक्रमकता हा देखील पाठवलाय. संलग्न तिसरा. 6-6-6-6चा पाडा सोमनाथला पाठ करण्यास भाग पडलाय. टोटल 18 दिल्या 3 बॉल मध्ये. षटकार करतात बॅटिंगला. त्यांना वेळच आली नाही आर्यनला. पण तो साहिलनं ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स केला, तुफानी बॅटिंग, जलवा पाहायला मिळाला. अगदी ज्या बॅटिंगसाठी साहिल ओळखले जात आहेत. काही दिवसा अगोदर आपल्या स्वप्नातील त्यानं पहिली बाईक जिंकली आणि आज धुमाकूलच घातल्या स्पर्धेमध्ये. वन मॅन आर्मी, कोणी नाहीये त्याच्या समोर, त्याला थांबवण्यासाठी देखील कोणी नाहीये. सध्या असंच घडलंय मैदानामध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये षटकारांचा पाऊसच त्यानं पाडल्या. यावेळीचा बॉल यावेळी मात्र थांबवला मागे. निर्धाव चेंडू. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल मॅडी पाहायला मिळाला. सुरुवात 3 बॉलमध्ये 3 षटकार झाली, पण तो हा बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय येणाऱ्या 2 बॉलमध्ये देखील मोठे फटके पाहायला मिळतील. ओ इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पण तो कुठल्याही प्रकारचा इशारा नाहीये. बॉल आहे डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल असणाऱ्या. मला साहिलचा उरण प्रीमियर लीगचा तो परफॉर्मन्स आठवतो. जेव्हा आम्ही कॉमेंट्री करत होतो तेव्हा त्यानं लगातार 5 षटकार मारले. अनेक विक्रम त्यानं त्या उरण प्रीमियर लीग मध्ये देखील केले होते. सातत्याने खेळाडूची चर्चा सध्या बऱ्याचशा गावोगावामध्ये ऐकावयास मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाहूया 3 सुरुवातीला षटकार आले, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल आणि शेवटचा बॉल उंच गेलाय, लांब गेला नाहीये. स्वतः गोलंदाज. चला आज नॉट आउटच राहिला बऱ्याच वेळा. आणि पहिल्या मॅच मध्ये 42, दुसऱ्या मॅच मध्ये 30 आणि तिसऱ्या मॅच मध्ये इथे काढल्या 2 धावा आणि टोटल 72 धावा. एकदा टाळ्या उद्या साहिल. बॅटिंग साहिल चव्हाण हे नाव क्रीडा रसिकांना घेण्यास भाग पाडल्या. का बॅटिंग केल्या. 2 धावा आणि 24 बॉल मध्ये 74. स्कोर बनला 75 धावा आणि 24 बॉल मध्ये तब्बल 76 धावेची आवश्यकता.